नमस्कार. आज आपण नाताळ विशेष बिना अंड्याचा, बिना मैद्याचा ओव्हन किंवा प्रेशर कुकर न वापरता एका मोठ्या भांड्यामध्येच मी हा केक बेक केलेला आहे. केकला रंग पहा ना, अगदी सुरेख आलेला आहे. जेव्हा असा केकला खरपूस रंग येतो ना, तेव्हा खरंच चवीला ना हा केक खूप भन्नाट लागतो. आणि आज आपण जास्त भांड्यांचा पसारा न घालता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी 5 मिनिटामध्ये हे केकचं बॅटर तयार केलेलं आहे आणि फटाफट हा केक बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला मी केक कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपला जो केक आहे ना, तो चारही बाजूनी मस्त असा टम्म फुगलेला आहे. हलका, फुलका, मऊ, लुसलुशीत, जाळीदार तयार झालेला आहे. तुम्हाला हा केक खाताना अजिबात कोरडा-कोरडा किंवा घशाला दाटल्यासारखं सुद्धा वाटणार नाही. सर्व साहित्य आमटीच्या घरातील एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे. त्यामुळे तुमचा केक अजिबात बिघडणार नाही. माझ्यासारखा अगदी परफेक्टच तयार होणार आहे. अयंगार बेकरीमध्ये कसा केक रवा केक भेटतो अगदी तसाच हा मी पूर्णपणे रव्याचा घरीच केक बनवलेला आहे. आता अजून 1-2 दिवसांनी मुलांना शाळेला नाताळाच्या सुट्ट्या लागतील. आपली मुलं काही ना काही खाण्याची व्यक्त करतात इच्छा आणि ना घरोघरी केक बनवले जातात नाताळ असल्यामुळे. बाहेरचा विकतचा अनहेल्दी आणि फ्रेश नसलेले केक मुलांना देण्यापेक्षा घरीच तुम्ही असा रवा केक मुलांना बनवून द्या. अगदी घरातील लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा एन्जॉय करतील इतका केक मऊ लुसलुशीत झालेला आहे. चवीला तर एक नंबर तयार झालेला आहे. अजिबात बिघडणार नाही अशा प्रकारे केक नक्की बनवा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी केक अशा प्रकारच्या एका स्टीलच्या भांड्यामध्ये बेक करणार आहे. सुरुवातीला आपण या भांड्याला व्यवस्थित चारी बाजूनी तूप लावून घेऊयात. असं तूप लावून झाल्यानंतर बटर पेपर लावायचा आहे. बटर पेपरला सुद्धा वरतून तूप लावायचं आहे. जर तुमच्याकडे ना केक बनवताना आयत्या वेळेस बटर पेपर नसेल तर काय करायचं, या भांड्याला सुरुवातीला थोडंसं तूप लावायचं, मैदा किंवा गव्हाचं पीठ थोडंसं भुरभुरायचं आणि व्यवस्थित सर्व बाजूने डस्ट करून घ्यायचं. तरीसुद्धा छान असा केक बाहेर निघतो बेक झाल्यानंतर. अजिबात कुठेही चिटकून वगैरे राहत नाही. अशी पूर्वतयारी ना आधीच करून ठेवायची म्हणजे कसं फटाफट केक तयार होतो. आता हे पहा, अशा प्रकारची आमटीची वाटी सर्वांच्याच घरी असते. याच वाटीने मी केक बनवण्यासाठी जेवढं साहित्य लागणार आहे ना, ते सर्व ह्याच वाटीने मोजून घेणार आहे. म्हणजे कसं प्रमाण अजिबात बिघडणार नाही. सुरुवातीला ना आपण रवा मोजून घेऊयात. आता रवा या ठिकाणी एकदम जो 0 नंबरचा बारीक रवा असतो ना, त्याला चिरोटे रवासुद्धा म्हणतात, तो वापरत आहे. एकदम बारीक रवा वापरायचा आहे, भाजून वगैरे घ्यायचा नाही, असा कच्चाच वापरायचा आहे. सुरुवातीला आपण जे बॅटर आहे ना, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करून घेणार आहोत. आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये बरोबर 2 वाटी बारीक रवा काढून घेतलेला आहे. हे पहा, परफेक्ट. आता ज्या वाटीने रवा मोजून घेतला, अगदी सेम त्याच वाटीने मोजून 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. जर तुम्हाला केक थोडासा आणखी गोड हवा असेल ना, तर यामध्ये तुम्ही 1 वाटी आणि आणखी पाव वाटी साखरसुद्धा ॲड करू शकता. लगेचच आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तो भरून घालायचे आहे. फक्त असं सपाट घालायचं आहे. एकदम जास्तीची भरूनसुद्धा घालायची नाही, नाहीतर तुमच्या केकची चव बिघडू शकते. आता पुन्हा अर्धा चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घाला. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. चिमूटभर मीठ घालायचं आहे. थोडंसं मीठ घातलं की केकला आणखी छान चव येते. आता झाकण लावायचं आहे आणि चांगलं हे मिश्रण जे आहे ना, शक्य होईल तेवढं चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मस्त असं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे. साखरेचे बारीक बारीक कण शिल्लक राहिले नाही पाहिजे इतपत चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे. आता हे पहा, अशा प्रकारचे ना मिल्क पावडरचे 10-10 वाले पॅकेट भेटतात. ते असे छोटे छोटे बरोबर 2 पॅकेट आपल्याला यामध्ये आता बारीक करून झाल्यानंतर घालायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये असं मिश्रण केकचं तयार करून घेतलं ना, अगदी 5 मिनिटामध्ये हे बॅटर तयार होतं आणि मस्त असं आपला फटाफट केक तयार होतो. हे पहा, अशा प्रकारे मी 2 10-10 वाले मिल्क पावडरचे पॅकेट जे आहे ते काढून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता ज्या वाटीने सुरुवातीला आपण रवा आणि इतर साहित्य मोजून घेतलेलं आहे, त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही चांगलं मी थोडंसं फेटून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, केक बनवताना दही कधी पण आंबट वापरायचं नाही. एकदम ताजं ताजं आणि फ्रेश दही वापरायचं आहे. जर तुमचं दही खूपच आंबट असेल, जास्तीचं आंबट असेल, तर केकची चव बिघडू शकते. दही घालताना अर्धीच वाटी घालायचं आहे. आता आपल्याला यामध्ये 1 वाटी दूध घालायचं आहे.
आता मला आहे ना या ठिकाणी नेमकं माझं मिक्सरचं भांडं छोटं पडलेलं आहे, त्यामुळे जे 1 वाटी दूध घेतलं होतं ना त्यापैकी अर्धच दूध मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते. अर्धं दूध थोडंसं बारीक करते हे, त्यानंतर घालणार आहे. आता केकला ना मस्त असा रंग यावा ना त्यासाठी मी खाण्याचा जो पिवळा रंग असतो ना तो घालत आहे. अगदी थोडासा घालायचा आहे, जास्तीचा घालायचा नाही. आता हे ऑप्शनल आहे, घातला तर तुम्ही घालू शकता, नाही घातला तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये ना मी वेलची इसेन्ससुद्धा घातलेला आहे, पण नेमकं त्याची व्हिडिओ जी आहे ती माझ्याकडून राहून गेलेली आहे घ्यायची. जर तुमच्याकडे वेलची इसेन्स असेल तर घालू शकता, जर नसेल इसेन्स ना तर सरळ सरळ तुम्ही 1 किंवा अर्धा चमचा वेलची पावडरसुद्धा ॲड करू शकता. हे पहा, झाकण लावून मस्त असं मी मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे. परफेक्ट छान असं मिश्रण हे बॅटर तयार झालेलं आहे. आता जे अर्धी वाटी दूध मी ठेवलं होतं ना वाटीमध्ये ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. बरोबर आपल्याला 1 वाटी दूध या ठिकाणी लागणार आहे. आता ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून आपल्याला या ठिकाणी पाऊण वाटी म्हणजेच 3/4 वाटी कच्चं तेलसुद्धा घालायचं आहे. तेल गरम वगैरे करायचं नाही, कच्चंच घालायचं आहे. आपलं रेग्युलर जे खाद्यतेल असतं ना तेच घालत आहे. सुरुवातीला ना तेल घालण्यापूर्वी मी असं मिक्स करून घेते. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नेमकं माझं मिक्सरचं भांडं थोडंसं छोटं पडलेलं आहे, त्यामुळे जे घेतलेलं तेल होतं ना ते सुद्धा अर्धच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते, फिरवून घेते, त्यानंतर मी उरलेलं तेल घालणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी बॅटर थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं नेमकं छोटं पडल्यामुळे हे जे सर्व मिश्रण तयार केलं होतं ना ते एका मी मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. आता जे उरलेलं तेल होतं ना 3/4 वाटी जे आपण तेल घेतलं होतं त्यापैकी जे उरलेलं तेलसुद्धा आता मी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे. आता स्पॅच्युलाच्या मदतीने फटाफट आपल्याला हे बॅटर जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ना आपल्याला लवकर करायचं आहे मिक्स. तुम्ही हे सर्व जे बॅटर आहे ना ते एका मोठ्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून फटाफट तुम्ही हे मिश्रण जे आहे केक टिनमध्ये किंवा आपण तयार केलेल्या बटर पेपर लावून घेतलेल्या टिनमध्ये घालून घेऊ शकता. पण नेमकं माझं भांडं छोटं पडल्यामुळे मी हे मिश्रण जे आहे ते बाउलमध्ये घालून घेतलेलं आहे. फटाफट आता मिक्स करायचं आहे, कारण आपण आधीच बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा घातलेला आहे, त्यामुळे जास्त वेळ वाया घालवायचा नाही. हे पहा, अशा प्रकारे बरोबर 2 वाटी बारीक रव्यासाठी त्याच वाटीने मोजून 1 वाटी साखर थोडीशी जास्तसुद्धा घालू शकता, गोड आवडत असेल जास्तीचा केक तर. अर्धी वाटी दही, 1 वाटी दूध आणि 3/4 वाटी म्हणजेच पाऊण वाटी कच्चं तेल लागलेलं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. अगदी तुमचा अयंगार बेकरीमध्ये जसा केक भेटतो ना तसाच हा रवा केक तयार होणार आहे. हे पहा, मिश्रण फटाफट मी असं फेटून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी परफेक्ट आहे. आता आपण जो केक टिन किंवा भांडं जी तयार करून ठेवलं होतं ना सुरुवातीला त्या भांड्यामध्ये फटाफट हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. केकच्या बॅटरमध्ये थोडीशी तुटीफुटीसुद्धा मिक्स करून घेतलेली आहे. तुटीफुटी एकदम केकच्या बुडाला जाऊन बसू नये म्हणून गव्हाच्या पिठाने थोडीशी डस्ट केलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे सर्व जे बॅटर आहे ते आपण बटर पेपर लावून घेतलेल्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. अगदी माझं अर्ध्यापेक्षा अगदी थोडंसं भांडं भरलेलं आहे. जास्तीचं केकचं बॅटर भरायचं नाही. जेवढं तुमचं भांडं असेल ना त्यापेक्षा अर्धंच भांडं बॅटरने भरलं पाहिजे, नाहीतर काय होतं केकला जागा भेटत नाही फुगायला. आता एका साईडला ना एक मोठं जर्मनचं जे भांडं आहे ना ते आधीच मी प्रीहीट करायला ठेवलेलं होतं. 10 मिनटं प्रीहीट करून घेतलेलं आहे, म्हणजे आधीच गरम करून घ्यायचं. थोडंसं तळाशी मीठ घातलेलं आहे, स्टँड ठेवलेलं आहे. स्टँडवरती आपल्याला हे केकचं भांडं ठेवायचं आहे आणि एकदम घट्ट झाकण ठेवायचं आहे. घट्ट झाकण ठेवायचं आहे, आजूबाजूने कुठे हवा जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि साधारणतः 40 ते 45 मिनटं हा केक बेक करून घ्यायचा आहे, अगदी कमी आचेवरती. या ठिकाणी साधारणतः 40 ते 45 मिनटं झालेली आहेत. अगदी कमी आचेवरती मी हा केक बेक करून घेतला आहे. मध्येच कुठं झाकण ओपन केलेलं नाही, फक्त 30 ते 35 मिनटानंतर चेक केलं होतं व्यवस्थित केक तयार झाला आहे की नाही. पण तयार झाला नव्हता म्हणून पुन्हा झाकण ठेवून आणखी 15 मिनटं कमी आचेवरती हा केक मी बेक करून घेतलेला आहे. मधोमध बरोबर ना सुरी घालून पाहिजे, अजिबात केक चिटकला नाही की समजावं तुमचा केक अगदी छान असा बेक झालेला आहे. आता हा जो केक आहे ना तो केकचं भांडं बाहेर काढायचं आणि पंख्याखाली पूर्णपणे थंड करायचा, त्यानंतर आपण डिमोल्ड करणार आहे. पंख्याखाली केक पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. आता आपण डिमोल्ड करूयात. हे पहा, भांड्याला अजिबात कुठेही केक चिटकलेला नाही, अख्खाच्या अख्खा निघालेला आहे. आता वरचा जो बटर पेपर आहे ना तो अलगदपणे काढून घ्यायचा आहे.
आपला केक पहा ना, अगदी मस्त असा खालून खरपूस असा रंग आलेला आहे. अगदी असाच रंग आला ना की समजावं केक मस्त असा बेक झालेला आहे. कारण की असा रंग आल्यानंतर केकला ना केक खायलासुद्धा खूप चवदार लागतो. बटर पेपर काढून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला केक अगदी मस्त असं मऊ लुसलुशीत स्पॉन्जी कापसासारखा मऊ मऊ झालेला आहे. खूप छान असा फुगला गेला आहे. कारण प्रमाण जे आहे ना ते एका वाटीने सर्व मोजून घेतलं होतं. त्यामुळे अगदी परफेक्ट प्रमाणासहित केक केल्यामुळे कुठेही बिघडले नाही. चव देखील अगदी अयंगार बेकरीसारखीच लागत आहे. घरच्या घरी केक तुम्ही बनवून मुलांना देऊ शकता. नेहमी नेहमी बाहेरचा केक भेसळयुक्त खाण्यापेक्षा घरी बनवलेला केक कधी पण चांगलाच राहतो. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. मी यामध्ये थोडासा खाण्याचा रंग घातला होता. तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वेलची पावडर ह्यामध्ये तुम्ही इसेन्स ॲबेची घालू शकता. आता तुम्हाला ना मी केक कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. केकचा छोटा पीस कट करून दाखवते. अगदी मस्त असं केक कापतानाच तुम्हाला दिसत असेल की ते मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे. हे पहा, मस्त अशी केकला सर्व बाजूनी जाळीदार भुसभुशीत आपला असा केक तयार झालेला आहे. आणि ना यामध्ये मी तेल घातल्यामुळे ना खाताना तुम्हाला अजिबात हा केक दाटला सुका सुका कोरडा कोरडा वाटणार नाही. इतका छान असा केक तयार झालेला आहे. परफेक्ट. आता ना आपण या केकचे छोटे छोटे पीस कट करून घेऊयात. आता आणखी 1-2 दिवसांनी मुलांच्या शाळेला ख्रिसमसच्या सुट्ट्या चालू होणार आहे आणि 25 डिसेंबरसुद्धा लवकरच येणार आहे. तर घरोघरी केक बनवले जातात. तर तुम्ही असा बाहेरचा विकतचा किंवा मैद्याचा केक खाण्यापेक्षा ना असा घरी रव्याचा केक बनवून मुलांना खाऊ घाला. ते सुद्धा आवडीने खातील आणि अजिबात भेसळयुक्त केक तयार न करता घरच्या घरी हा तयार केल्यामुळे रव्याचा असल्यामुळे एकदम पौष्टिकसुद्धा आहे. हे पहा, अशा प्रकारे मी केकचे छोटे छोटे पीस अगदी बेकरीमध्ये ज्याप्रमाणे तयार करतात ना छोटे छोटे त्याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. सर्व मस्त असा केक खरपूस बेक झाल्यामुळे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. कशी वाटते तुम्हाला माझी याची रेसिपी? आवडली असेल तर एकदा जरूर करून पहा. अजिबात जास्तीचा भांड्यांचा पसारा न करता सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच बॅटर तयार केलेलं आहे. अगदी 5 मिनिटामध्ये बॅटर तयार होतं आणि 30 ते 40 मिनिटामध्ये मस्त असा केक बेक होतो. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर करून पहा. केक कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.